लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाइमलाईन्स नसतात. पर्टिक्युलरली हा जो तपास आहे याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मल्टिपल एजन्सीज शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत. याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन, डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल. याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे. मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे. मी असू शकते असं म्हटलेलो नाही आहे, मी क्लिअर करतो. मी त्या दृष्टीने तपास करत आहे हे मी सांगू इच्छितो. याचा स्कोप तो आहे. हे बघा, ज्या वेळेला काही निष्कर्ष होईल, निष्कर्ष ज्या वेळेला निर्माण होईल तेव्हा कायद्यातल्या पुढच्या प्रक्रिया राबवण्यात येतील. 28 दिवसात आतापर्यंत तपासात कोणत्या गोष्टी तुमच्या समोर आल्या? आमच्या समोर बऱ्याच काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, म्हणजे बरेचसे पुरावे समोर आले आहेत. गोष्टी हा शब्द मी वापरणार नाही. आणि जसं जसं अजून पुढे आमच्या समोर अधिक पुरावा येतील आणि निष्कर्ष निघेल तेव्हा नक्कीच तो तो आपल्यापर्यंत आहे. मी तुम्हाला पुनश्च सांगतो, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. मुंबई विमानतळावर त्याच्यामध्ये त्यांनी एक तर विमान नादुरुस्त होतं का याबद्दल म्हटलेलं, दुसरा हवामानाच्या क्लिअरन्स बद्दल मुद्दा उपस्थित केलेला आहे की तो कुणाकडनं दिला गेला, हे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग तुम्ही घेतलेला आहे. ऐकून घ्या, याच्यामध्ये जी AAIB ही जी एजन्सी आहे त्यांचा एक स्कोप ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. तो झाल्यानंतर एक रिपोर्ट फर्निश होईल जो आम्ही आमच्या तपासामध्ये फॅक्टर इन करणार आहे. काय म्हणायचं त्यांना क्लिअर नाही. मी शेवटचे 3 प्रश्न घेणार आहे. आम्हाला जेव्हा AIBचा रिपोर्ट प्राप्त होईल तर त्याचा अभ्यास होईल आणि त्याच्यावरती निष्कर्ष काढण्यात येईल. नाही, आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की नंबर 1, CID नेमका कोणत्या प्रकारचा तपास करते, त्या तपासाचा स्कोप काय हे क्लिअर करण्यासाठी. नंबर 2, CIDच्या तपासाची गती आणि प्रोग्रेस हा काय आहे याच्याबद्दल जर कुणाच्या मनात शंका असेल तर तुम्ही क्लिअर करतो की आपण योग्य दिशेने योग्य प्रकारे जात आहोत आणि आपल्याला जे काही पुरावे गोळा करायचे होते ते आपण झपाट्याने गोळा केलेले आहेत आणि उरलेलेही केले जातील. आता लास्ट जे काही एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत त्यातले बरेचसे कलेक्ट झालेले आहेत, उरलेले कलेक्ट होतील. थँक्यू. तर CIDची ही पत्रकार परिषद आणि CIDचा तपास हा 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे. पहिला मुद्दा म्हणजे या प्रकरणात काही कट आहे का, क्रिमिनल निग्लिजन्स आणि गुन्हेगारी कृत्य याच्यामध्ये आहे का, या अनुषंगाने तपास जो आहे तो सुरू आहे आणि तपास अतिशय योग्य दिशेने आणि वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. AIBचा तपास संपल्यानंतर त्यांचा अहवाल आल्यावर त्याचा निष्कर्ष तपासामध्ये समाविष्ट करून घेतला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच पुणे फॉरेन्सिक सायन्स लॅब तसंच केंद्रामधील अनेक संस्थांचा या तपासामध्ये सहकार्य मिळत असल्याची माहिती CID कडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलेला आहे की अनेक पुरावे समोर आलेले आहेत आणि त्यावर निष्कर्ष काढल्यावर माहिती दिली जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे.